नमस्कार, गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे. आजची ठळक बातमी. रोहणा येथे 11वे आंबेडकरी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न. विचार, साहित्य आणि परिवर्तनाचा जागर. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी रोहणा म्हणजेच आरवी रोड येथील वनसंपदा मंगल कार्यालयात समता साहित्य मंच आरवी आष्टी कारंजा यांच्या वतीने 11वे आंबेडकरी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. स्मृतिशेष जयरामजी चव्हाण, स्मृतिशेष गौतम उमरे, परिसरातील स्मृतिशेष राजकुमार विघणे विचार मंचावर आयोजित या संमेलनाला परिसरातील साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. संबोधी महिला मंडळ रोहणा यांच्या वतीने सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन माननीय नंदा पाटील म्हणजेच पांडे यांनी केले. संमेलनाध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर बी रंगाराव मुंबई, उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर मनोहर नाईक नागपूर, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर वामन गवई अमरावती व प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ बुटले वर्धा उपस्थित होते. स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रीतम मनवर आरवी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. साहित्य संमेलनाची भूमिका माननीय पुरुषोत्तम डोंगरे यांनी मांडली. यावेळी ज्येष्ठ कवी दिगंबर झाडे यांच्या वज्रनाद या मराठी कविता संग्रहाचे हिंदी अनुवादाचे, लेखक राजकुमार सोनटक्के यांच्या वादळातील निखारे या वैचारिक लेखसंग्रहाचे तसेच साप्ताहिक वज्जी संदेश विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. दिवंगत अण्णासाहेब शेंडे यांच्या जीवनकथन गीतांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचेही अनावरण झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. द्वितीय सत्रात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे सिनेट सदस्य व प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली वर्तमान स्थितीत आंबेडकरी चळवळीची भूमिका या विषयावर परिसंवाद पार पडला. माननीय माधुरी शेलोकर व माननीय प्रसेनजीत गायकवाड यांनी आपले विचार मांडले. तृतीय सत्रात सुप्रसिद्ध नाट्यकर्मी सुशील दत्त बागडे यांनी मी ज्योतिराव फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग सादर केला. तर आंबेडकरी पथनाट्यकार विलास थोरात यांनी 15 ऑगस्ट हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर मायाताई वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी कवी संमेलन पार पडले. ज्येष्ठ कवी दिगंबर झाडे यांच्यासह अनेक कवींनी सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या कविता सादर केल्या. समारोपीय सत्र संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रंगाराव, उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर मनोहर नाईक व प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर विजयाताई मुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्मृतिशेष राजकुमार विघणे स्मृतिप्रित्यर्थ माननीय अरुण विघणे यांच्यातर्फे समता साहित्य मंचातील मान्यवर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती, विविध महिला मंडळे, बौद्ध उपासक उपासिका तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुखांनी पत्रकाद्वारे दिली. आपणास गौरव प्रकाशनची बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.